माझी नम्र विनंती आहे. राम कशा हो? राम राम मंडळी, मी ह्या गावचा उपाशी सरपंच. उपाशी ना बरं उपसरपंच. तीच ती उपसरपंच. हाय कामच्या गावची येडगाबळ, ह्याला नीट उपसरपंच म्हणता येईना. कोण केलं ह्याला उपसरपंच? बर ती जाऊ दे. आज आपण इथं का जमलोत माहिती का? आमच्या गावच्या म्हशीला रिडकू झालं, पण पाटलाच्या घरी अजून पोरग नाही. पाटलाचा विषय का काढला? अरे चूक झाली चूक झाली. ती बघ पाटील आलं. कुठं आहे? राम राम पाटील. राम राम. राम 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 राम. हॅलो हॅलो. गाव सरपंच कसले पेढे वाटताय? पेढे? तिथंच राहू द्या, राहू दे तिथंच रे. काय नाही ते अंग आपलं आपलं. सरपंच ऐश्वर्याला पोरगा झालं. ऐश्वर्याला पोरग? सरपंचच्या म्हशीला रेडकू झालं, त्या खुशीनं सरपंच पेढे वाटतात. म्हशीच्या नावावर मला कोणी देतोय? बर बर बघतो, एकेकाला मी बघतो, चांगलं बघतो. बघ, गावच्या म्हशी रेडकू झाल्या, पण तुझ्या पोटाला का पोर नाही, नुसत्या पुरीची आंबा राहिलीस. पोरग होणं माझ्या हातात आहे का? पुरी पण देवाचं रूप असतात की, का आले की माझ्या नशिबाला. समजलं ना मग मंडळी, पाटील का रागत होता? असंच कोणतरी पाटलाला सांगितलं की तालुक्याच्या दवाखान्यामध्ये काही चेकअप पूर्ण केल्यानंतर समजलं जातं मुलगा होणार आहे की मुलगी. म्हणून पाटील आपल्या पत्नीला घेऊन दवाखान्यामध्ये जातो. डॉक्टर, ओ डॉक्टर. कोण? पाटील? या राम राम. आपण का आलात? मीच आलो असतो. डॉक्टर, ते सगळं सोडा. मी असं ऐकले की तुमच्याकडे पोरग होणार का पोरगी ती बघण्यासाठी मशीन आहे म्हणा. सोनोग्राफी मशीन? हा तेच काय ते? हो आहे ना, त्याचं काय? ही आमची मंडळी घेऊन जा, काय आहे ते बघा. पाटील, हे कायद्याने गुन्हा आहे. डॉक्टर, जेवढं सांगितले ना हो पाटील, तेवढं करायचं. ओ पाटील, एवढं कशाला चिडताय? मी आहे ना व. तुम्ही कोण? मी कमलाबाई ओके, तुमचं सगळं काम करून देते एकदम ओके. चला. कमलाबाई पाटलाच्या बायकोला घेऊन सोनोग्राफी रूम मध्ये जाते. शेवटी पाटलाला समजते यावेळेसही पाटलाला मुलगीच होणार आहे. काही महिन्यानंतर पाटलाच्या घरी एका मुलीचा जन्म होतो. गाव उठण्याच्या आधी या पुरीची वाट लावणं गरजेची आहे. टाकाय चला. कोणी आहे का इथे? कोणाचं बाळ आहे? कोणी आहे का इथे? हा, म्हणजे तू मुलगी आहेस म्हणून तुला इथे टाकले आहे. अरे अशी कशी रे निर्दयी दुनिया ही? का बरं टाकलं तुला इथे? एक मुलगी आहेस म्हणून की आणखीन दुसरं काही कारण आहे? अशा कित्येक मुली मला रस्त्यात, कचऱ्यात, कुत्र्याने फाडलेल्या अवस्थेत सापडतात. पण तुझं नशीब थोर आहे पोरी, तुझं नशीब थोर आहे पोरी. तू मला जितक्या स्वरूपात सापडली. रडू नको पोरी, रडू नको. मी तुझा सांभाळ करीन. जगासाठी मी जरी भिकारी असलो तरी तुझ्यासाठी बाप होईल. रडू नको पोरी, रडू नको. आणि असे करणाऱ्यांना त्यांच्या पापाचे फळ हे भोगावेच लागतील. कारण निसर्गाचा नियम आहे, जो जसे करतो तो तसेच भरतो. रडू नको पोरी, रडू नको. असं म्हणत म्हणत
तो त्या बाळाला कडेवर घेऊन जातो. एका वर्षानंतर असं ऐकण्यात आलं की पाटलाच्या घरी परत बाळ न हलणार. पाटलाच्या असं ऐकण्यात येतं की गावच्या देवीच्या डोंगरापाशी एक बाबा आलेला असतो. असं म्हणतात की बाबाच्या दिलेल्या अंगारानं पोरं होतात. म्हणून पाटील आपल्या बायकोला घेऊन बाबाकडे जातो. या सुजाताबाई, या तुम्ही मुंबईहून आलात ना? बसा, बाबांपुढे बसा. देवा, माझं लग्न होऊन 7 वर्ष झाली, अजून मुलबाळ नाही. मला एक मूल होऊ द्या, बस. दुसरं काही नको मला. एवढीच इच्छा पूर्ण करा. बालके, तुला मूल होईल, पण 5 खेटी दरबारात घालाव्या लागतील. घालीन बाबा, पण मला निराश करू नका. नाही, तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत. तुला अंगारात येतो, नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक. जय रमेश देव, प्राण शक्ती कपूर, अजित रंजित, परेश लावर, अमरीश पुरी. करा या बालिकेची इच्छा पुरी. 1.25 किलो लाडू, 1.25 किलो पेढे, 2 किलो बर्फी, 2.5 किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या. जय माधुरी करिश्मा डिंपल, गोष्ट हाय लय सिंपल. हा घे अंगारा, ध्यान दे जरा. पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी. कुणाला सांगू नको, नवऱ्याला संगती आणू नको, विसरून जाऊ नको, वेळ नाही लावू नको. भारी तुझं रूप मला आवडले खूप. बस बोलू नको, चूप. अंगात आले देव, पुढे 11 रुपये ठेव. अंगात आले देव, पुढे 11 रुपये ठेव. अंगात आले देव, पुढे 11 रुपये ठेव. पाटलाला पोर होत नसल्याने पाटील दररोज दवाखान्यामध्ये पायपीट करत असतो. डॉक्टर, ओ डॉक्टर, डॉक्टर, गेल्या वेळेस पण मुलगी जन्म आली होती. यावेळेस असं काही औषध द्या की पोरगा जन्म यायला पाहिजे. नसता गेल्या 4 पोरीच्या जशा मुंड्या मुरगाळ्यात ना, तशी तुमची मुंडी मुरगाळीन. आणि कुठं आहे तुमची खोके बाई? नुसते धोकेच का? ओ पाटील, एवढं कशाला चिडताय? मी आहे ना. व तुम्ही कोण? पाटील, ते सगळं सोडा. ह्या वेळेस नक्की पोरगीच होणार, काळजी करू नका. चला बाई. असं म्हणून तो पाटलाच्या बायकोला घेऊन जातो. अखेर पाटलाच्या घरी एका मुलाचा जन्म होतो. एकीकडे भिकारी आपल्या मुलीचं संगोपन करताना छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी. भोली सी नारी सी अच्छी सी आई कोई परी. पालने में से झूलती रहे, खुशियों की झूमती रहे. गाते मुस्कुराते संगीत की तरह. ये तो लगे रामा ये गीत की तरह. रा रा रू, रा 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 रू, रा रा रू, रा 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 रू. आणि दुसरीकडे पाटील आपल्या मुलाचं संगोपन करताना
जाने ये मेरी मंजिल है कहाँ। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा, ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने ये मेरी मंजिल है कहाँ। असे काही वर्ष जातात. चंद्राच्या कलेप्रमाणे दोन्ही लेकरं मोठे होऊ लागतात. मुलीच्या आवडीप्रमाणे मुलीलाही कुस्तीचा छंद जडतो आणि इकडे पाटील बळजबरीने आपल्या मुलाला कुस्तीमध्ये धाडतो. अशीच एक गावाची जत्रा भरते व त्या जत्रेमध्ये दोघांचा आमनासामना होतो. नमस्कार नमस्कार, राम राम मंडळी. आज आपल्या भानगड गावामध्ये कुस्ती स्पर्धा होणार आहे. तरी सर्व प्रेक्षकांनी आपल्या कुस्ती पैलवानांना प्रोत्साहन करून खेळ वाढवावा. टाळ्या. आता आपल्या गावचे म्हणजेच भानगडवाडीचे पाटलाचे सुपुत्र येत आहेत. टाळ्या. तर आपली आता कुस्ती क्वीन. टाळ्या. तर मंडळी, आज इतिहासात पहिल्यांदा एका मुलासोबत मुलीची कुस्ती होणार आहे. एकदा होऊन जाऊ द्या. टाळ्या. माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी, पग पग प्यारे दंगल दंगल. तर पहिल्यांदा एका मुलीने मुलाला हरवलेला आहे. टाळ्या. कसं पाटील, कसा तुमच्या पोराला वळण दिला, काय खबर? जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे, कोई रहे न जब अपना जग. तर बघितलात ना मंडळी दोघांमधला फरक. आता आपण जाऊया गावाच्या लग्न समारंभामध्ये, जिथे वेगळीच भानगड पाहायला मिळाली की जिथे या गावच्या मुलांना दुसऱ्या गावातील कोणीही मुलगी द्यायला तयार नाही. कारण ते काय आपण सर्वच जाणतो. म्हणूनच काय ही इतर भांडण तर आपण पाहूया. राम राम. राम राम. आमच्या पोराला पोरगी देतो का? येऊ की. गाव कोणतं? भानगडवाडी. आज जा तिकडे. माझ्या पोरीला हिरीत टाकून देईल, पण तुमच्या गावात येणार नाही. तुमच्या गावात नुसतं पोरीवाला फाशी देतात, मारून टाकतात. हो तिकडे. सुर. राम राम. राम 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 राम. आमच्या पोराला पोरगी देतो का? दहीला येईल. गाव कोणतं? भानगडवाडी. भानगणवाडी. हिरीत ढकलून देईल, पण तुमच्या गावात पोरगी द्यायची नाही. असल्या दलिंदर गावात पोरगी देते का? होय, तुमच्या गावात पोरीवाला मारून टाकतात. जावा गावात दिसू का? जावा जावा. आवा गाव बोलू का? जावा. तुम्ही देणार नाही बाबा. कुणीच दिना की र. कसं राम्या बस आता.
से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे, कोई रहे ना जब अपना। राम्या अल्ला का तू असा का बसला? अरे लेका तुला माहित नाही का एवढा शांत का आहे मी ती? तुझी भी तीच गत आहे का? अल्ला का माझी भी तीच गत आहे? लका तुम्ही असं का बसला? अरे माझी बी 30 गत आहे, माझं तर 30 झालंय. तुझं 15, तुझं 20, तुझं 30, माझं टोटल 35 झाले तरी भेट ना. अरे तुमचं सगळ्याचं तर तुमच्या लक्षात आहे, माझ्या तर लक्षात सध्या नाही. अरे मी लोकांचे लग्न जुळवतो, माझंच लग्न जुळलं ना, काय करू? एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, मला या कागदावरील पत्ता सांगता का ते कुठे आहे ते? सांगतो की ही वय हो काही सरळ गाव जायचं, एक पुढे एक गाव लागते, पण त्याच्या आधी एक नदी लागते बघा. नदी ओलांडायची, पुढे एक डोंगर लागते बघा. डोंगराच्या पायथ्याशी आहे बघा ते गाव. बर तुमचं एवढं सगळं सोडा, तुमचं तिथे काय काम आहे? तुम्हाला माहिती नाही का त्या गावामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा भरणार आहे म्हणून? मुख्यमंत्री सभा त्या गावाला कसं काय? अहो त्या गावामध्ये खूप मोठं उपोषण सुरू आहे, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत. मागण्या पूर्ण करा उपोषण करण्यासाठी मुख्यमंत्री येतात का? हो येतात ना. बाय द वे तुमची काही मागण्या आहेत का? देवा अरे देवा रे देवा 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 रे देवा देवा अरे देवा रे देवा 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 रे देवा तुला उगाच का म्हणतात मायाळू कणवाळू. देवा रे देवा देवा अरे देवा रे देवा देवा तुला उगाच का म्हणतात मायाळू कणवाळू. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नगटाळू. रेड्यासनी मिळतात म्हशी बिलैयान गाईसनी मिळतात वळू. रेड्यासनी मिळतात म्हशी बिलैयान गाईसनी मिळतात वळू. मग आमच्याच कपाळी का नाही लिवलीस पायाला विजळू. आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू. ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. तर मंडळी आजपर्यंत आपण वेगवेगळे उपोषण पाहिले, परंतु आजचे लग्न उपोषण जगा वेगळं उपोषण आहे. तर जाणून घेऊयात यांचे मत. एक मिनिट, आम्ही अन्नाचा कण पाण्याचा थेंब अजिबात चाटणार खाणार पिणार नाही. आमचं उपोषण अमर आहे. धन्यवाद. तर आपण जाऊया या उपोषण संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे. तर मुख्यमंत्री तुम्ही हे उपोषण पाहिलेच असेल, याच्याबद्दल बातमी तुम्हाला कळालीच असेल. तर या उपोषणामागेचे तुमचे मत तरी काय?
हो हो, मी उपोषण पाहिलं. आता त्यांच्या मागण्या काही ती मी पूर्ण करणार तिथे जाऊन. थांबा थांबा, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत. अरे मुख्यमंत्री आले. चला, 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 चला. टाळ्या, टाळ्या. पाटील आले, पाटील आले. राम राम. तर मुख्यमंत्री तुमचे मत सांगा. हो हो, तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी चालू आहोत. तुमच्यासाठी आम्ही संसदेला एक विशेष पॅकेज तयार करायला सांगू. गरज पडली तर विरोधी पक्ष नेत्यांना सांगू की तुमच्या मतदारसंघातील मुलांची आमच्या मतदारसंघातील मुलींशी लग्न करायला सांगू. तुमच्यासाठी एक सरकारला विशेष पॅकेज तयार करायला सांगू. गरज पडली तर विदेशातून मदत मागू. पर तुमचं लग्न मुख्यमंत्र्याचं मान्य करा, मान्य करा, मान्य करा. 1 2 3 4. बाबाचा, बाबाचा. मन भरलं का बाबा? मन भरलं बाबा? खाणं पिणं झालं भाऊ? थांबा मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला माहिती आहे या गावामध्ये आज या पुरुषांवर असे लग्न उपोषणाची वेळ का आली ते? तुम्ही कोण? मी कोण हे सांगणे महत्वाचे नाही. या गावामध्ये जेव्हा स्त्रीचा जन्म होतो ना, तेव्हा तिची जन्मताच हत्या केली जाते. काय पाटील, खरं बोलते ना? ओ मॅडम, लय बोलला तुम्ही. आता इथून निघायचं बघा. काय पाटील, खरं बोललेला राग आला काय? कोण रे तू? कोण तू? मी कोण कळेलच, लवकरच कळेल. कळेल. पकडा हिला. खबरदार पाटील, जर कोणी माझ्या पोरीला हात जरी लावायची हिम्मत केली तर याद राखा. कोण रे तू? मी कोण आठवलं पाटील? 25 वर्षांपूर्वी तुम्ही याच 2 माणसांसोबत एका नवजात मुलीला कचरा पेटीत टाकून पळून गेला होता. तुला कसं माहिती? पाटील, हीच ती मुलगी जी आज IAS ऑफिसर आहे आणि ती तुमच्या प्रत्येक पापाचा हिशोब घेण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे. ही माझी मुलगी. कलेक्टर, आपली मुलगी. चल घरी, चल घरपुरी. खबरदार जर मला तुमची मुलगी म्हणला तर. तुमची मुलगी तवाच मिली ज्यावेळेस तुम्ही मला कचरा कुंडीमध्ये टाकून गेलात. माफ कर, माफ कर मला पुरी, माफ कर, माफ कर मला पुरी, माफ कर. या लोकांच्या ऐकण्यावर मी काम केलं पुरी. माफ कर मला, माफ कर. मी जरी तुम्हाला माफ केलं ना, तरी तुम्ही जेवढ्या माझ्या बहिणीच्या मुंड्या मुरगाळल्यात ना, तेवढ्या बहिणी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. आता तुमच्या पापाचा घडा भरलाय. अरेस्ट हिम. तर मंडळी, आपण सर्वांनी पाहिलं या गावामध्ये या लोकांवर आज लग्न उपोषणाची वेळ का आली ते. कारण कित्येक पाटील या परिस्थितीमध्ये या जगामध्ये आज वावरतात. त्यांनी कित्येक मुलीला जन्मताच हत्या केली, परंतु नशिबाने ती मुलगी आज वाचली आणि आज ती मुलगी कलेक्टर या पदावर आहे. समाजाला आई पाहिजे, बहीण पाहिजे, बायको पाहिजे. जर आज त्यांच्याच आई बाप्पाला जर त्यांची मुलगी नको असेल तर या जगामध्ये आज जन्मदात्री येणार तरी कोठून? सांगा मला. जर मुलगा हा वंशाचा दिवा असेल तर मुलीलाही जन्माला घातलं पाहिजे. मुलगी सुद्धा 2 घरची पंथी असते. तर सर्वांनी एक साथ माझ्यासोबत जोरदार घोषणा द्या. बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी बचाओ, बेटी पढाओ. धन्यवाद. थँक्यू. खूपच हृदयस्पर्शी एकांकिका, आज खूपच छान वाटलं मन. आदरणीय आमचे उपायुक्त झोले साहेब आहेत, त्यांना विनंती करतो 2 मिनिट आम्हाला शुभेच्छा द्याव्या साहेब.